जितेंद्र आव्हाड जे आहे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती महाराष्ट्रात लोक बोलतील आणि काल बोललेले आहेत. सर, एलपीजीच्या तुटवड्यासंदर्भात एकीकडे सरकार सांगते की कुठे तुटवडा नाहीये, दररोज प्रेस कॉन्फरन्स होत आहेत, मात्र प्रत्यक्षात ग्राउंडवरती लोकांना रांगेत उभं राहावं लागतं. ही बघा असं आहे की ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी परिस्थिती आहे. ऑपरेशन सक्सेसफुल, सर्जरी सक्सेसफुल पण पेशंट डेड, तशी परिस्थिती LPG गॅसच्या तुटवड्यासंदर्भात आहे. आपण दिल्लीत अनेक ठिकाणी जा, आज वृत्तपत्रात रांगा लागल्याची चित्र जी प्रसिद्ध झाली आहेत ती काय AI काढलेली आहेत का? काय तुमचं AI काय? मुंबईमध्ये 40% रेस्टॉरंट बंद आहेत. मुंबईमध्ये शाळांच्या कॅन्टीनमध्ये LPG मिळत नाही आहे. मुंबईच्या रस्त्यावर ज्या खाण्याच्या गाड्या असतात वडापावसह, त्या बहुतेक 50% गाड्या बंद झालेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणताय की परिस्थिती चिंताजनक नाही किंवा काही अडचण नाही. तुम्ही खोटं बोलू नका. अनेक देवालये जे आहेत प्रमुख, काशीमध्ये, काशी कोणाचा मतदारसंघ आहे? काशी हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे. तिथे अन्नपूर्णा जे मंदिर आहे तिथे गेले 40 वर्ष अखंड 2 वेळेला भक्तांना जेवण दिलं जातं. अन्नपूर्णा मंदिरामध्ये लाखो रोज. पण ते आता अन्नछत्र LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंद झाले. शिर्डी संस्थांमध्ये सुद्धा जेवणामध्ये जे जेवण प्रसाद म्हणून देतात त्याच्यामध्ये कटौती केली आहे. 2 लाडू द्यायचे प्रसादाचे, एकच देतात. हे सर्व तीर्थस्थानात हिंदुत्ववादी आहेत ना, म्हणून त्यांना सांगतोय आपण धर्मवादी आहात, आपण हिंदुत्ववादी आहात, निदान देवळांना तरी LPG द्या, शाळांना द्या, आश्रमशाळांना द्या, हॉस्टेल्सना द्या ना. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही खोटं बोलत आहात आणि दिशाभूल करत आहात. रोज मिनिस्ट्री पण सर प्रेस कॉन्फरन्स घेते, काल पण घेतली आणि सांगितलं पुरवठा आहे आणि वेसल्स पण कच्छ आणि गुजरातला पण पोचले, काल शिवालिक पोचलं आणि पुरवठा पूर्णपैकी. तसं दिसत नाही. अशा पत्रकार परिषदा घेऊन काही अर्थ नाही आहे. काल विरोधी पक्षनेते खरगे यांनी त्या संदर्भात एक सविस्तर निवेदन केलेलं आहे. ज्या चुका झालेल्या आहेत मध्यंतरी महाराष्ट्रामधल्या, तर त्या संदर्भाचा एकनाथ शिंदे